नमस्कार. मसाला टेल्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण रेस्टॉरंटमध्ये जीरा राईस बरोबर सर्व केलं जाणारं दाल तडकाची रेसिपी बघणार आहोत. दाल फ्राय आपण जीरा राईस बरोबर, साध्या भाताबरोबर, नान बरोबर, फुलक्याबरोबर सुद्धा सर्व करू शकता. तुरीची डाळ मी ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे. इकडे एका पॅनमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल तापलं की यात मी मोहरी घालून घेते. मोहरी थोडीशी तडतडली की जिरं घालते. जिरं आणि मोहरी आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे. आता मी यात बारीक चिरलेला एक कांदा घालते. हा मीडियम साईजचा कांदा आहे एक. तुम्ही कांदा किसूनसुद्धा घालू शकता किंवा कांद्याची प्युरीसुद्धा घालू शकता, पेस्ट करून म्हणजे. आता आपल्याला हे थोडंसं परतायचं आहे. यात मी एक लहान चमचा हळद घालते. हळद मी इकडं अगदी थोडीशी घालणार आहे कारण ऑलरेडी हळद डाळ शिजताना घातलेली आहे. आता आपल्याला कांदा थोडासा छान परतून घ्यायचा आहे. थोडा कलर बदलला की यात मी एक बारीक चिरलेला टमाटा घालते. टमाटासुद्धा तुम्ही प्युरी घालू शकता किंवा किसूनसुद्धा टमाटा घालू शकता. इकडं मी एक सुकी लाल मिरची घातली आहे. तुम्ही याच्याऐवजी हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. लाल तिखट, गरम मसाला आणि थोडंसं हे मऊ पडलं की यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे मी. कसुरी मेथी एक अर्धा चमचा कसुरी मेथीने खूप छान चव येते. स्किप करू नका कसुरी मेथी. टमाटा आपल्याला छान घोटून घेऊन शिजवून घ्यायचा आहे. टमाटा पूर्ण मऊ पडला पाहिजे. आता मी यात थोडंसं गरम पाणी घालते, एक मोठा चमचा, बस, जास्ती नाही. हे मिक्स झालं की आता यात आपण चवीपुरतं मीठ घालूया. टमाटे मी जी पळी मी वापरते आहे त्याच्याने मी छान घोटून घेते. म्हणजे टमाटे पूर्ण मऊ झाले पाहिजेत, स्मॅश झाले पाहिजेत. टमाटे एकदा छान स्मॅश झाले की यात मी शिजलेली तुरीची डाळ घालून घेते. आपण ऑलरेडी सगळे मसाले वगैरे घालून घेतलेले आहे. तिखट, मीठ, कसुरी मेथी सगळंच घालून घेतलेलं आहे आपण ऑलरेडी. आता तुरीची डाळ घालून आपल्याला हे एक 2 मिनटं ह्याला बॉईल येऊ द्यायचं आहे. दाल तडका आपण खूप जास्त घट्ट ठेवणार नाहीत आणि खूप पातळही ठेवणार नाहीत कारण हे आपण जीरा राईस बरोबर सर्व करतो जनरली. आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. दाल तडका आपला रेडी आहे. आपण सर्व करून घेऊया एका बाउलमध्ये ह्याला. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.